आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभय वचन दिलेले आहे. यांचे स्मरण करत स्वामी माझे चांगलेच करत आहेत. स्वामींच्या प्रेमाच्या शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे. या विश्वातील कोणतीही अशुभ शक्ती, नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही. ही उलट अटूट अभेद्य विश्वास ठेवत हृदयातून येणाऱ्या स्वामी हुकुमांचे पालन करत स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे. मित्रांनो, तुम्ही स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही त्यांची चाकरी केली पाहिजे व त्यांची सेवा केली पाहिजे. ज्यावेळी हरतो मी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून. जेव्हा चालतो अंधारून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखाचा वारा, तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूंचे पाट, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरून, तेव्हाच तुम्ही घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता, नको घाबरूस या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव की कितीही मोठी संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मी राहीन तुझ्या पाठी. म्हणून स्वामींची सेवा करा व स्वामींचे नाव मुखात घ्या. स्वामी कायम तुमच्या पाठीशी राहतील. व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, कर्म हे कोणाला सुटलेले नाही. कर्माचा बोध आणि त्यांची मार्मिकता ही सर्व कळायला हवी. बोध हा बुद्धीला पटणाऱ्या गोष्टीचा होतो. बुद्धीला खरे तर काहीच पडत नसते. त्यासाठी ज्ञान होणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि ज्ञान ज्या वेळेला बुद्धीला होते, त्यावेळेला त्याच्यातील मार्मिकता म्हणजे खरे मर्म काय आहे हे कळायला लागते. आणि हे दोन्ही कळाले की आपोआप भक्ती मार्ग हा सुलभ आणि हे कळते. भक्ती आणि भजन करता करता हे सगळे समजायला लागते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचे आहे बोध, कर्म आणि मार्मिकता. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा. स्वामी वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरवलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. स्वामी अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. दुःखाच्या पिंजऱ्यात कैद मनाला मोकळं आकाश दाखवा ना. स्वामी रण खूप मोठा आहे, थोडा धीर द्या ना. जगण्याच्या युद्धात सर्वांना हरवेल असा एक तीर द्या ना. स्वामी तहान खूप लागली, थोडं नाव घेण्याची शक्ती द्या ना. जीव जातानाही तुमचंच नाव आठवावं इतकी भक्ती द्या ना. स्वामी मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल. पण शेवटचं वचन द्या ना, तुम्ही कधीही सोडणार नाहीत या बळाची साथ, आणि कधीच नाही काढणार हा डोक्यावरचा हात. किती छान, किती छान वचन होतं व किती छान हा संदेश होता. एक अनामिक शक्ती जी आहे ती नेहमी सतत आपल्या बरोबर असते. ती नेहमी आपल्याला जाणीव करून देते, आपल्याला लक्षात आणून देते. पण आपलं लक्ष नसतं. आपण तिच्या स्मरणात नसतो, तिला आपलं स्मरण असतं. आपल्याला गरज नसते अशा स्वभावाने आपण वागत असतो. वास्तविकता आपण तिची आठवण ठेवणं, त्या शक्तीला सातत्याने आपलं स्मरण करणं आणि तिच्या जवळपास राहण्याचा आपण प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य असतं. पण मनुष्य धर्म असा आहे की त्याला सगळं मिळतं गेलं की तो या स्मरणातून बाहेर येतो. तो स्मरण करीत नाही, कारण सगळी उपलब्धता असते. ज्या वेळेला त्याला उपलब्धता नाहीशी होते, त्याच्यावर काही प्रसंग ओढावतो, त्यावेळेला त्याला बरोबर त्या शक्तीची आठवण येते आणि मग तो त्या शक्तीला सतत आळवत असतो. परंतु त्या शक्तीच्या नोंदवहीत स्मरणात तुम्ही नसता. तुमचं स्मरण त्या शक्तीला होईस्तोवर वेळ निघून गेलेली असते. आणि म्हणून नेहमी सातत्याने त्या शक्तीचं स्मरण आपण आपल्याला सवय लावून घेऊनच केलं पाहिजे. म्हणजे तुमच्यावर जेव्हा संकट आलं तेव्हाच तुम्ही स्वामींना नाही बोलवलं पाहिजे. तुम्ही त्यांची सेवा पहिलेपासून केली पाहिजे. व पहिलेपासून सेवा कराल तर स्वामींच्या नोंदवहीत तुमचं नाव नक्कीच असणार. आणि ते तुमच्या संकटाच्या वेळेस तुम्ही न बोलावताही धावून येतील, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही त्यांचे नाव कायम मुखात ठेवा. ते तुमच्या कायम पाठीशी राहतील. आजपर्यंत कित्येक जीवांसमोर देव सेवेसाठी उभा राहिला. त्यांची किंमत सर्वांनाच कळाली असे नाही. त्यांचे महत्त्व ओळखून त्यांचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यायला हवे. हे ज्ञान झाले नाही तर साक्षात परब्रह्म पुढे उभे राहून त्याने त्याची ओळख दिली तरी ती भक्ताला कळणार नाही. यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून त्यामध्ये भक्त किती तल्लीन झाला आहे हे पाहून अशा मुमुक्षाला गुरु ही शक्ती ओळखण्याचे ज्ञान देऊ शकेल.
परंतु एखादी वस्तू उचलून द्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही. भक्ताने भक्तीमध्ये तल्लीन होण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाच तन्मयतेने असे लक्षात येईल की नित्य अभ्यासाने या अपरंपार शक्तीला ओळखण्याचे ज्ञान मला झाले आहे. मित्रांनो, नाम हे प्रेमाने घ्यावे. जेवढे एक स्त्री आपल्या पतीबद्दल, एक आई मुलाबद्दल प्रेम दाखवते, तेवढ्या प्रेमाने नाम घ्या. ते प्रेमाचे नाते गुरुशी लावा. आपण एवढे नाम घेतले पाहिजे की आपण त्यात वेडे व्हायला पाहिजे. नाम हे रेटत राहायचे, ते चांगले रटायचे. चांगले काय आहे तर परमेश्वर, देव. सगुण काय आहे तर ते आपणास डोळ्याने दिसते ते, आणि जे आपण पाहिले नाही ते निर्गुण. या सगुण आणि निर्गुणातील स आणि नी काढून टाका, तर म्हणजे उरतात फक्त गुण. आता काय गुणगुणायचे तर नाम. वयाच्या 8व्या वर्षी मुंज झाल्यावर मित्रांनो मला कळले की नामस्मरण आपल्याला करायला लागणार. मग मला तोच नादच लागला. आपले मन जर चांगले ते म्हणण्यास नाही म्हणते. तुम्ही तुमचा दिवसभराचा आराखडा तयार करा. त्यानुसार नामस्मरणात 7 दिवस करा. तुम्हाला त्याची सवय लागेल. मग बुद्धी, आत्मा हे शरीर तुम्हाला नामस्मरण करण्याची साथ द्यायला लागेल. फक्त कंटाळा करायचा नाही. नामस्मरण करून प्रपंचात सहज परमार्थ साधता येतो, हेही लक्षात ठेवा. आपण आपला वेळ काढला पाहिजे. 5 मिनिटं 10 मिनिटं का होईना आपण काढला पाहिजे व नामस्मरण केलं पाहिजे. नामातच खरी ताकद आहे. मित्रांनो, गुरुचरणांकडे वळण्यासाठी दैवी गती ही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही. त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात. कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे. नाव वाढविण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोहोचण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंची खास धरून ठेवावी. ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपं नाही. हे परीक्षा घेतं. शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे या शिष्याच्या दृष्टीने दृगशकरा योगच समजावा. म्हणजे आपले स्वामी समर्थ कायम आपल्याला सांगत असतात व कायम ते आपल्या पाठीशी असतात. आपण त्यांना नामस्मरणाने आपण मिळवू शकतो. मित्रांनो, एक शब्द आहे नशीब. त्याच्याशी लढून बघा. पण हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी. आतुरतेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा. मित्रांनो, एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की इतका जवळचा पण मला मिळतो मार, आणि तो लांबचा पोर त्याला मात्र लाड. पण तो मारच आपल्या हितासाठी असतो हे त्याला नाही समजत. कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. साधूंच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये दृष्ट बुद्धी नसते, हे लक्षात ठेवा. ते आपला कायम चांगलाच विचार करत असतात. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय आला म्हणजेच बुद्धीवर परिणाम करतो. तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदवाल्या वाचून राहणार नाही. प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याचप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सत्कृष्ट साधन समजावे. जो अज्ञानापासून करील त्याला भोगही भोगावे लागतील, हे खरे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू नका. कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःचा राग जास्त होतो. त्यामुळे कोणाशी जास्त अटॅच होऊ नका. एखादी व्यक्ती जर आपल्याला व्हॅल्यू देत नसेल तर त्याच्या लाईफमध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ नका. कोणी आपल्याला व्हॅल्यू देत असेल तरच इंटरेस्ट घ्या. ज्यांना तुमच्या अश्रूची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका. कारण ज्यांना तुमच्या अश्रूची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाही, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटु अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. म्हणून स्वामींचे नाव जपत राहा. ते तुमच्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतील. व कोणा व्यक्तीवर भरोसा ठेवू नका, हे लक्षात ठेवा. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. ते तुमच्यासाठी ऐन वेळेस धावून येतील. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारलं पाहिजे. कारण जगात आपल्यापेक्षाही कोणीतरी काम नशिबी असतं. ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यांना दोष देऊ नका.
स्वतःला तर दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या. हे लक्षात ठेवा. आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच महत्त्व देऊ नका, ज्या व्यक्तीवर तुमच्या रागवण्याचा आणि रुसण्याचा काही फरक पडत नाही. मित्रांनो, आयुष्यात काही बनायचं असेल, तर स्वतःच्या जीवावर बना. दुसऱ्याच्या जीवावर तर अख्खा जग उड्या मारतो. आयुष्यातल्या छोट्या-छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. कारण कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधान आणि हसू टिकवता येईल का? आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल. पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका. आयुष्यात कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते. आयुष्यात जास्त टेन्शन घेऊ नका. मला माहीत आहे सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात. बट इट्स ओके. सगळं होईल बरोबर. तो आहे ना बघणारा. स्वामी आपले. स्वामी आपले सर्व काही बघतात. ते तुमच्या संकट काळाला धावून येतात. फक्त तुम्ही नामस्मरणामध्ये ताकद द्या व नामस्मरणाला टाईम द्या. ते तुमच्यासाठी नक्कीच टाईम देतील. आपल्याला लहानपणापासून काहीतरी बनायचं असतं. मोठे झाल्यावर त्याची रिॲलिटी कळते. ती गोष्ट वेगळी असते. पण आपण ठरवतो की मला मोठं झाल्यावर हेच बनायचं आहे. मग मोठा होतो होता का असं वाटायला लागतं की स्वप्न विरत चालले आहेत? का असा भास होतो की माझे स्वप्न अर्धवट तर नाही राहणार ना? यावर खरं तर उत्तर नाही. पण थोड्या-थोड्या गोष्टी स्पष्ट करतो. पैसा, परिस्थिती, नशीब. आता यात या सगळ्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण या 3 कारणामुळे आपले स्वप्न अपूर्ण राहतात, असं सगळ्यांना वाटतं. पण काही जणांना ते नाही पूर्ण करता येत. काही कारणामुळे चल ठीक आहे, नाही पूर्ण झाले तर कोणाला दोष तरी नका देऊ. कारण स्वप्न हे तुमचे स्वतःचे आहेत, लोकांचे नाही. जे आहे त्याला ॲक्सेप्ट करा आणि पुढे चला. मग नंतर रडून आणि दुःख करून काही उपयोग नाही. पण मग ते स्वप्न कसे पूर्ण करतात? ज्यांच्याकडे सुरुवातीला यातील काहीच नसतं. कारण ते प्रयत्न करणं कधी सोडत नाही. मग कुठलीही संकट येऊ दे, काहीही होऊ दे, ते त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. आणि मार्ग निघतो. यार जर तुमचे ध्येय निश्चित असेल, तर मदत मिळते. माणसाच्या रूपात, वस्तूच्या रूपात. मीही ते तुम्हाला साठी सांगत आहे, की असं कुठलंच गैरसमज पाळू नका. या तिन्ही गोष्टी सुरुवातीला नसल्या तरी तुमचे स्वप्न थांबवू नका. यार तुम्हाला हे स्वप्न फक्त तुमच्यासाठी नाही, तुमच्या आई-वडिलांसाठी पूर्ण करायचे आहे. मित्रांनो, सगळ्यांच्या आयुष्यात एकतरी अशी व्यक्ती येते, की त्याचं आयुष्य बदलून तरी टाकते, नाहीतर सुधरवते तरी. त्यामुळं स्वामी हे आपलं आयुष्य बदलून टाकण्यासाठीच आलेले आहे व स्वामी यांनी यासाठीच अवतार घेतलेला आहे. ते आपले दुःख दूर करण्यासाठी. आयुष्यात त्या व्यक्ती आनंद देऊ शकतात, ज्या व्यक्तीकडून कधी अपेक्षाही केलेल्या नसतात. आयुष्यात जर कधी रडवावंसं वाटलं, तर कॉल नक्की करा. तुला हसवायची गॅरंटी तर देऊ शकत नाही, पण माझ्यासोबत बोलताना तू तुझं दुःख विसरशील हे नक्की. असे स्वामींचे विचार असतात. स्वामी म्हणतात, "तू मला बोलव तरी एकदा. मी तुझे दुःख निवारण्यासाठी मी खंबीर आहे. पण तू मला बोलावले पाहिजे. तू मला बोलवणारच नाही तर मी कसा येईल?" त्यामुळे स्वामींचे नामस्मरण करून त्यांना बोलवण्याची ताकद ठेवा. आयुष्यातील सगळ्याच गोष्टी मोठी गोष्ट म्हणजे पैसा. तुम्ही कितीही ना नाही बोललात तरी हेच खरं. जेव्हा खिशात ₹1 सुद्धा नसतो, तेव्हा कळते त्याची किंमत. आयुष्यात काय पाहिजे अजून यार? एक घर आहे राहण्यासाठी, 2 टाईमचं जेवण भेटतो, बस झालं ना. आणि पैसा तो मेहनत करून कमवीन. बाकी मी मजेत आहे. त्यामुळं जास्त पैसा-पैसा करूनही काहीही होत नाही. तुम्ही कितीही मिळवला तरी तुमची हाव संपत नाही. आयुष्यात ॲडजस्टमेंट करायला शिका. कारण सगळ्याच गोष्टी प्रत्येक वेळेस तुमच्याप्रमाणे होऊ शकत नाही. आयुष्यात काहीही प्रॉब्लेम असलं ना तरी मला सांगत जा. मी तुमच्याबरोबर नेहमी असेन. कारण मी तुला एकट्याला दुःखात नाही बघू शकत. असे स्वामींचे उच्चार असतात. स्वामी असंच म्हणत असतात, की तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला सांगा. तुम्ही सांगतच नाही म्हणून मी तुमच्या पाठीमागे येत नाही. तुम्ही मला सांगत जा. सांगणं म्हणजे काय? सांगणं म्हणजे नामस्मरण करणं. माझं नामस्मरण करा. मी तुमच्या पाठीशी नक्कीच उभा राहील. आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हारलो, तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते, त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं, ही भावना जास्त भयंकर असते. म्हणून प्रयत्न करत राहा. ती गोष्ट कधीच सोडू नका. तुम्ही जर सोडली, तर दुसरा त्याचा फायदा घेईल. व तुम्ही जर हारलात, तर यशाची पहिली पायरी आहे, हे लक्षात ठेवा व पुढे चालत राहा. पण काम सोडू नका. जर तुमचं काम योग्य असेल, तर ते सोडू नका. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे
जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं. म्हणजे लोकांना असं वाटत असेल, की याला हे जमणार नाही, पण ते तुम्ही करून दाखवता. त्यातच खरी मजा आहे. आयुष्यात कधी कुठल्या वाईट दिवसाला सामोरे गेलात, तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. दिवस वाईट असू शकत, आयुष्य नाही. हे लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी जिथे कोणी चांगलं काम करतात, तिथे काही जण असतात. त्यांना नाही भगवत ते. पण का भगवत नाही? तुमची तिथपर्यंत पोहोचू नाही शकत म्हणून. कारण तुमचा स्वभाव असा वाईट आहे म्हणून. आणि काय मिळतं तुम्हाला दुसऱ्यांना नाव ठेवून? मोठेपणा का आनंद? आयुष्यात दुसऱ्यांना जो वाईट बघतो ना, तो नेहमी मागेच राहतो. असे काम करतं हे विसरू नका आधी. म्हणून जसे कर्म तसे तुम्हाला कर्म भरावे लागतील हे नेहमी लक्षात ठेवा. त्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करून बघा ना. तो काम करण्याची तेव्हा समजेल किती मेहनत आणि कुठल्या संकटांना सामोरं जायला लागतं. ते फक्त कोणाच्या कमेंटमध्ये निगेटिव्ह विचार लिहिणं, हे त्यावर हसणं सोपं असतं रे. जे प्रत्यक्षात कराल ना, तेव्हा तुम्ही त्यांचा आदर करायला लागाल. तुमच्यामुळेच तर काही जण धीर सोडतात आणि हार मानतात. कारण त्यांना सांगणारं कोणी नसतं, की अशा माणसांना इग्नोर करायचं असतं. मित्रांनो, स्वतःच तुम्ही काही करू शकत नाही. किमान दुसरे काहीतरी करतील, तर पाय तरी खेचू नका त्यांचे. तुम्हाला हे सगळं टाईमपास वाटत असेल, पण बाकीचे याला सिरियसली घेतात आणि खूप जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत. म्हणून प्लीज जळू नका कोणावर. एखादी गोष्ट नाही पटली, तर स्पष्ट बोला. आपण हे वाईट काम करू नका. एखाद्याबद्दल तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली, तर इग्नोर करा. ना काय फरक पडतो? दुसऱ्यांवर जळण्यापेक्षा आपण कुठे मागं आहोत? जिथे लक्ष द्या, खूप पुढे जाल. तुम्ही जे जळतात ना, त्यांना वाटत असेल की काही होत नाही. पण वेळ सगळ्यांची येते हे लक्षात ठेवा. आयुष्यात खूप खुश राहायचं असेल, तर लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका. बघा टेन्शन कमी होईल तुमचं. तुम्ही काय करता? हा काय बोलला? तो काय बोलला? प्रत्येकाचं जर तुम्ही मनावर घ्याल, तर तुम्ही आयुष्यात कायम दुःखीच राहाल व कायम दुःख तुमच्या मागे येत राहतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका व बिनधास्त जगा. सगळ्यांच्या आयुष्यात सुख-दुःख असे 2 वाटे असतात. तेव्हा सगळ्यांचे दुःखाचे वाटे लवकर संपवून टाक आणि सुखाचे वाटे संपले तर थोडे वाढव. मित्रांनो, मी हीच प्रार्थना करेल स्वामींकडे, की तुमचे दुःख सर्व कमी होऊन जावो व सुखाचे वाटे तुमचे वाढून जावो. मित्रांनो, त्रास, दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात असतात रे. पण सगळेजण हार नाही मानत. हे बोलून, की आता सगळं संपलं. उलट ते सगळ्या परिस्थितीला तोंड देत पुढे जातात आणि तीच लोकं यशस्वी होतात. हे बाकी दुःखाचं कारण देत बसून राहतच तसे. म्हणून दुःखाचं कारण देत बसू नका. तुम्ही यशस्वी व्हाल यात तुमचाच फायदा आहे. म्हणून प्रयत्न करत राहा, धीर सोडू नका. काय असतं रे आयुष्यात कोणी भेटलं का एक स्माईल द्यायचं आणि 2 शब्द बोलायचे. बाकी सगळे बिझीच असतात रे. कोणाला तुमचा पैसा किंवा काही नको आहे. हे फक्त एक माणूस म्हणून तरी ओळख ठेवा. आणि ते कोणाला दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या आनंदासाठी ठेवा. मित्रांनो, आपण भरपूर जणांना पैशाशी कंपेअर करत असतो. पण तसे आपण नाही केले पाहिजे. आपण त्यांची मनं बघितली पाहिजे व त्यांच्याशी बोलणं तरी केलं पाहिजे. सगळ्याच ठिकाणी पैसा कामी येतो असेही नाही. आयुष्यात ज्यांनी तुम्हाला पहिल्यांदा हसायला शिकवलं, त्यांना कधीच दुःख देऊ नका. म्हणून तुमच्या आई-वडिलांना कधीच सोडू नका व त्यांना कधीच तुमच्यामुळे दुःख होईल असं होऊ देऊ नका. खूप माणसं भेटले आयुष्यात आणि अजून भेटतील सुद्धा. ज्यांनी सुख दिलं ते अजून सोबत आहेत आणि ज्यांनी दुःख दिले त्यांना पण थँक कारण त्यांनी पण खूप काही शिकवलं. फक्त तुम्ही कधी बदलू नका. लोकांनुसार ते येतील जातील. आपण तसंच राहायचं. नेहमी तेच तर महत्त्वाचं असतं ना यार. मित्रांनो, बरं झालं मला माझ्या आयुष्यात काही चुकीची माणसं भेटली. नाहीतर मला माझी चूक कधी कळलीच नसती. हे लक्षात ठेवा. म्हणजे चुकीचं माणसं भेटणं पण हे चांगलं पण लक्षण आहे. कारण तुम्हाला तुमच्या चुका समजण्यास मदत होते व तुम्ही तुमच्या चुका सुधारू शकता. मित्रांनो, आयुष्यातल्या छोट्या-छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. कारण कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधान आणि हसू टिकवता येईल का? आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल. पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका. तुम्हाला माहीत आहे आपल्या एखादी गोष्ट जमली नाही, तर आपण कारण देईना सुरुवात करतो. पण जर ते तुमचे स्वप्न असतील, तरी पण तुम्ही हीच कारण दिली असती का हा विचार करा. आपल्याला एखादी गोष्ट नसते करायची म्हणून कारण आपण देतो. पण तीच गोष्ट तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जात असते. तरी पण तुम्ही कारण द्याल का? नाही ना. म्हणून प्रत्येक गोष्ट जी लाईफमध्ये घडत असते, त्याला काहीतरी कारण असतं. म्हणून त्याला सामोरे जायचं.
जे संकट येतील, दुःख येतील, त्यांना फेस नाही कराल ती पुढची गोष्ट आहे. पण त्यांना कारण देऊन इग्नोर तरी करू नका यार. कारण कारण देऊन तरी काय होणार? ते काम फक्त पुढे जाणार आहे आणि शेवटी ते तुम्हालाच करायचं आहे. प्रत्येकाला स्ट्रगल करावंच लागतं. मधल्या फेजमध्ये तो कशामध्ये का नाही असतं. कारण तो आपल्या लाईफमध्ये एक भाग असतो आणि आपल्याला त्या फेजमधून जावंच लागतं. मित्रांनो, अशी संधी कधीच येत नाही हे लक्षात ठेवा. म्हणून देव संधी कोणाकोणाला देतो, सगळ्यांना देत नाही. हे पण लक्षात असू दे. सगळंच संपलं असं कधीच होत नाही. लाईफमध्ये ती वेळ तशी असते म्हणून आपल्याला वाटत असतं. असं जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते. तिथेच सगळं सोडून हार मानली असती. जेवढे मोठे स्वप्न तेवढे कठीण प्रवास असेल. तुम्हाला लाईफमध्ये कोणासोबत तुलना करायची असेल ना, तर त्यांच्यासोबत करा जे त्या क्षेत्रात सर्वात टॉपला आहेत. कारण जेव्हा आपण तसं करू ना, तेव्हा आपण त्यांना फॉलो करायला लागू. त्यांची विचारसरणी आपल्याला कळत जाईल. आम्ही हळूहळू आपल्याला समजत जाईल आपण पुढे चाललो आहोत आपल्या स्वप्नांजवळ. मित्रांनो, तुम्ही जर छोट्या लोकांशी तुम्हाला कंपेअर कराल तर तुम्ही कायम छोटेच राहाल. पण तुम्ही मोठ्या लोकांशी जर कंपेअर कराल तर तुम्ही कदाचित त्यांच्या खाली नंतर त्यांच्या वरती पोझिशनला जाण्याचा प्रयत्न कराल. हे लक्षात ठेवा. तुमचे जेवढे ध्येय मोठे तेवढंच तुम्ही प्राप्त करू शकता. जास्त गोष्टी, खूप काही गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकता. तुम्हाला लाईफमध्ये नक्की काय करायचं आहे हे ठरवा. आधी फक्त बाकीचे ते करत आहेत म्हणून त्याच्या मागे धावू नका. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा आणि जे काही करतात असाल त्यात प्रामाणिक राहा. यशस्वी स्वतःशी तेव्हाच कुठेतरी तुम्ही एक पाऊल जवळ जाल आपल्या स्वप्नांच्या. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहायला शिका. स्वतःशी प्रामाणिक राहाल व स्वतःशी झुंज द्याल तर तुम्ही भरपूर पुढे जाल. फरक पडतो जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं. फरक पडतो जेव्हा लाईफमध्ये तुम्ही एकटे पडता. फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळ्या प्रॉब्लेमला एकटे फेस करता. पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडाल ना, तेव्हा तुम्हाला हरवणार कोणी नसेल. इथे तुमच्या एवढं स्ट्रॉंग इथे कोणी नसेल हे लक्षात ठेवा. म्हणून जिद्द सोडायची नाही, कायम लढत राहायचं. काल जे काही झालं असेल ते पास्ट होतं. आज नवीन संधी आहे, नवीन दिवस आहे. कामाला लागा. कारण आपल्याला फक्त धावायचं नाही आहे, शर्यत जिंकायची आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही प्रत्येक दिवशी आळस न करता काम केले पाहिजे व जोमाने काम केले पाहिजे. जोमाने काम कराल तर भरपूर पुढे जाल. अरे यार, तुम्ही आता तसेच जाम भारी दिसता. उगा स्वतःला दुसऱ्यांसोबत कंपेअर करू नका. तुमची बराबरी कोणीच नाही करू शकत. म्हणून जर तुम्हाला बराबरी करायची असेल व कोणाची शर्यत करायची असेल तर ती स्वतःशी करा. स्वतःशी शर्यत कराल तर एक दिवशी एक एक दिवसाला तुम्ही खूप ग्रो करत जाल. मोटिवेशन बघणं, वाचणं सगळं ठीक आहे यार, पण ते फक्त काही वेळासाठी राहतं. जिथपर्यंत तुम्ही काही करत नाही ना, तिथपर्यंत सगळं व्यर्थ आहे. जे जेवढा लवकर तुम्हाला कळेल तेवढं चांगलं आहे. हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. कधी तो लवकर येतो, कधी तो उशिरा येतो, पण तो येतोच. म्हणून ज्याला सामोरे जायला तयार राहा. कारण तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे त्यावर मातही तुम्हालाच करायची आहे. गोष्टी बिघडत राहतील, नाती तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे. मित्रांनो, जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात, जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडले आहात, तेव्हा लाईफमध्ये पुढे आपल्याला काय करायचे हे आपल्याला सुचत नाही. जेव्हा खूप दुःख असतात, प्रॉब्लेम असतात, तरी आपल्याला ते कोणाला सांगता नाही येत. जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, आता मी हारलो, आता मला नाही जमणार, मी थकलो, जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्यापासून लांब जातात, ज्याची आपण कधी अपेक्षासुद्धा केली नसते. जेव्हा वाटतं की कंटाळा आलाय या आयुष्याचा, सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहेत. कसं असतं ना, प्रत्येकजण या फेजमधून जातो एकदा तरी, कारण तो आपल्या लाईफचा एक भागच आहे यार. तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज मिळणार नाही. तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार. कारण लाईफने तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं आहे. म्हणून काही झालं तरी धीर नाही सोडायचा रे. आजचा दिवस वाईट आहे, उद्याचा अजून वाईट, पण परवाचा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेव. कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात, कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, सांगायचं असतं. तुमचे पेशन्स बघायचे असतात. तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे हे लक्षात घ्या. असं धीर सोडू नका यार. आणि सर्वात पहिले निगेटिव्ह विचार आणू नका की असं नाही झालं तर, मला हे नाही जमलं तर, जर तरचा विचार करून काही होणार आहे. असं उलट विचार असा करा की मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील. चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच. फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे.
आणि सांगायचं आहे की चल ठीक आहे, माझा आजचा दिवस वाईट गेला, म्हणून काय झालं, मला माहीत आहे मी नक्की यशस्वी होणार. आज नाही जमलं तर उद्या नक्की जमेल. तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे. कारण कोणी येणार आहे की तू असं कर किंवा तसं कर, जे काय आहे त्यांना तुम्हाला एकट्यालाच सामोरे जायचं आहे. मला माहीत आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीतून खूप लवकरच बाहेर पडाल. मला खात्री आहे, कारण माहीत आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्ही असे लगेच हार नाही मानणार. मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार. फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट अवघड दिवसांना सामोरे जावं लागत आहे. हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा या सगळ्या गोष्टींना सामोरे जातात. हा छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये. तुम्हाला लाईफमध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला या परिस्थितीमध्ये अजून निगेटिव्ह गोष्टी सांगतील की सोडून दे, नको याच्या मागे लागूस, काही होणार नाही, आपलं काहीतरी काम शोध, या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे, उगाच वेळ वाया घालू नकोस. हे तुमच्यावर आहेत की तुम्हाला त्यात किती ऐकायचं आहे ते. कारण ही तीच लोक असतील जे तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देतील आणि फोटो काढायला येतील. कारण वेळेसोबत सगळं बदलतं. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे आणि कुठे जायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वेळेत कोणी नसतं आणि कोणासोबत अपेक्षा पण ठेवू नका. कारण हे तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला सामोरे जायचं आहे. मग ती कुठलीही गोष्ट असू द्या, जे काही सुखदुःख असतील त्यासोबत जगायचं आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे. ही वेळ, हा क्षण एकदा निघून गेले का परत मिळणार नाही. दुःख असेल, प्रॉब्लेम असतील, टेन्शन असतील, तरी फक्त हा विचार करा की हे फक्त काही वेळेसाठी आहे. ही वेळही निघून जाईल आणि होईल सगळं नीट. मला संधी भेटेल तेव्हा मी करेन, त्यापेक्षा आम्हाला संधी कशी भेटेल याचा विचार करा आणि मार्ग आपोआपच सुचतील. मित्रांनो, तुम्ही संधी शोधत राहिले पाहिजे. तुम्हाला संधी स्वतःहून म्हणणार नाही की ये बाबा हे काम कर, असं नाही. तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तुम्ही तर्रेबाज असालच, तर त्या गोष्टी करत राहा. त्यात तुम्हाला नवीन नवीन संधी भेटत जातील व संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. हा तुम्हीच. बस झालं आता. खूप झालं त्यांच्यासाठी रडणं बसणं, त्यांची वाट बघणं, स्वतःला त्रास करून घेणं. त्यांना खरंच जर तुमची एवढी काळजी असती ना, तर त्यांनी विचारपूस तरी केली असती. खऱ्या आयुष्यात आता रिॲलिटीला सामोरं जा. जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे. तुम्हाला अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे, आतून स्वतःला खंबीर बनवायचं आहे. फक्त जर तुम्ही ठरवलं तर. म्हणून स्वतः तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही खंबीर आणि स्ट्रॉंग बनत नाही, हे लक्षात ठेवा. आळस आहे ना, तुझं नुकसान करणार आहे. प्रॉब्लेम उशिरा उठण्याचा नाही यार, प्रॉब्लेम्स आहे त्या सवयीचा. मिनिमम उशिरा उठल्यावर काही होणार नाही, पण ती सवय एकदा लागली का परत नाही. फरक ओळखायला शिका. स्वप्न तुमचे आहेत, निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत. तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. लोकांच्या भरोशावर राहू नका. सगळे बिझी आहेत. लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा. कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे. लोक मोठी अशीच होत नाही, त्यांना दुःख सहन करावं लागतं. तुम्ही तयार आहात ना? दुःख सहन कराल तर मोठ्या यशाच्या शिखरावर जाल, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून जेवढे वाटेला दुःख जास्त येतात तेवढं तुमचं सक्सेस आणि तुमचं यश हे मोठं असतं. प्रॉब्लेम्स कधी संपणार नाहीत आहेत लाईफमधले, त्यासोबतच जगणं शिकून घ्या. दुःख येतील, संकट येतील, वाईट परिस्थिती येईल, हे सगळं तुमच्या हातात नसेल, पण तुम्ही या सगळ्यांना कसं सामोरं जाता ते तुमच्या हातात आहे. असे खूप लोक भेटतील तुम्हाला जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील, तुम्हाला कमी लेखतील, तुम्हाला वेडे समजतील. समजू द्या, काही फरक पडत नाही. ते बोलल्याने तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाही. आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात, ते मग बाद झालं. इग्नोर करायचं आणि आपोआप शांत होतील. पहिली गोष्ट, लोकांचं ऐकणं बंद करा. कोणी काही बोलल्याने तुमच्या लाईफमध्ये काही फरक नाही पडणार आहे. म्हणून तो विचार पहिल्यांदा काढून टाका आणि तुम्हाला काय वाटतं आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणून काही लोक खूप दुसऱ्याचा विचार करतात की मी असं केलं तर याला कसं वाटेल, याला कसं वाटेल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल. हे विचार तुम्ही करायचे नाही. ते लोकांवर सोपवून द्या, ते त्यांचं काम आहे. ते अगदी निमूटपणे त्यांचं काम करतील. तुम्ही आपलं काम करा. रिॲलिटी ॲक्सेप्ट करायला शिका. जे काही चुकीचं वाईट झालं असेल ते मान्य करा. जरी ते तुम्हाला पटत नसलं तरी. काही गोष्टी आपल्याला नाही आवडणार, पण ते खरं असतं, त्याला इग्नोर करून काही होणार नाही. सोपं नसेल, पण खरं नेहमी खरंच राहतं, तुम्हाला आवडो किंवा नाही. तुमचा माइंडसेट हे सगळे बदल आणण्याचे असतील
तर त्यामध्ये तुम्हाला तुमचे विचार, दृष्टिकोन बदलावे लागतील. यावर्षी जे झालं ते झालं. पण आता तुम्हाला एक फ्री माइंडसेट ठेवून जगाला सुरुवात करायची आहे. पॉझिटिव्ह व्हिडिओज बघा, तशाच लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला. याने तुम्हाला समजतं की कसे विचार करतात. ते मेहनत घ्या. यावर्षी जमलं नाही जमलं, जाऊ द्या. पण आता फक्त बोलून आणि विचार करून नाही चालणार. प्रॅक्टिकली ते करायला घ्या. त्याशिवाय काही होणार नाही. चुका होतील, पडाल, चालेल. शेवटी काय असतं ना, पडल्याशिवाय माणूस शिकत नाही. नाती जपा. यावर्षी खूप काही बिघडलं असेल तुमच्या नात्यांमध्ये, पण आता ती तुमच्यात जपायची आहेत. कारण नाती महत्त्वाची असतात, फक्त कामापुरता नाही तर एक सपोर्टर म्हणून. माणसं कधी बदलत नाही रे, त्यांची परिस्थिती त्यांना तसं करायला भाग पाडते. म्हणून नवीन नाती जोड, पण जुनी विसरू नको. हे लक्षात ठेवा. एन्जॉय करा रे. सगळ्यांना लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत, सगळेच ते फेस करत आहेत. पण म्हणून काय तसं दुःखी राहणार आहात का? अरे सोडा यार. प्रत्येक दिवस आनंदाने जगा. प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो, कारण आयुष्य कधी संपेल हे सांगता येत नाही. मित्रांनो, 365 दिवस आहेत. त्यातील प्रत्येक दिवस आणि क्षण महत्त्वाचा असणार आहे. ज्यांना खरंच काही करायचं आहे त्यांच्यासाठी हा वर्ष म्हणजे 365 संधी आहेत, हे लक्षात ठेवा. वेळ आजपासूनच सुरुवात होत आहे. सोपं नसतं रे ब्रेकअप झाल्यावर हसत हसत सगळ्यांसमोर वावरणं. फेल्युअर आल्यावर मी ठीक आहे बोलून एकटं रडत बसणं. आपल्या लोकांनी दुःख दिल्यावर त्यांना काही न कळता अबोला पकडणं. लोकांनी इग्नोर केल्यावर काहीच झालं नाही आहे भासवणं. आपल्या मागे खूप प्रॉब्लेम असले तरी सगळं सहन करणं. हे सगळं सोपं नसलं तरी एक गोष्ट सोपी आहे, ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि सगळ्यांना सामोरे जाणे. नवीन दिवस, नवीन सकाळ, नवीन संधी. मग वाट कसली बघताय? कामाला लागा. जे ठरवलं आहे ते करायला घ्या. जे गेलं ते विसरून जा. त्यावर फोकस करा. जसं आज तुमच्यामध्ये नवीन वर्ष सुरू होईल, म्हणून जो उत्साह आहे ना, तो उत्साह पुढे 362 दिवस तुमच्यात राहो. बाकी काही नाही रे. मस्त खुश राहा. चला यार, जास्त विचार करू नका. तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील. मी काय करू? कसं होईल? मला जमेल ना? सगळं ठीक होईल ना? तर हे विचार पहिले काढून टाका, कारण सगळं एक नंबर होणार आहे. तुमची सुरुवात करा. कसलाच विचार न करता कामाला लागा. जेव्हा तुम्ही कामाला लागता व तुम्ही प्रॅक्टिकली गोष्टी करायला घेता, तेव्हाच तुम्ही हळूहळू यशाच्या शिखराकडे जात असता. पण तोच फेज एकदम महत्त्वाचा असतो व एकदम कठीण असतो. तो जर पार करायला तुम्ही घेतला व तुम्ही पार केला, तर तुम्ही सक्सेस होणार नाही असं होणारच नाही. तुम्हाला यश नक्कीच मिळणार. जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली ना, का त्याला कारण कधीच अडथळा म्हणून येत नाही. कारण आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायची असते, काही झालं तरी. म्हणून म्हणून जे काही करत असाल ते मनापासून करा. तुमच्या लाईफमध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असेल. आपण जसे आहोत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नका. जे जसे आहेत त्यांना तसे ॲक्सेप्ट करा. लोक तेव्हा शिकतात जेव्हा दोन वेगळी माणसं एकत्र येतात, मग ते स्वभावाने असो किंवा विचाराने. होईल सगळं ठीक. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो, पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्याने तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहेत. टेन्शन घेणं सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं, कळतसुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा व पैसे कमवा, खूप कमवा. कारण पैसा या धर्तीवर व हे जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही जर पैसा कमवला नाही तर तुम्हाला लोक व्हॅल्यू देत नाही, हेही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर व्हॅल्यू कमवायची असेल तर तुम्हाला पैसा हा कमवावाच लागेल. पैसा कमवाल तरच लोक आजकाल व्हॅल्यू देतात, हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे पैशाने सर्व काही शक्य होऊ शकतं. फक्त आईवडिलांची माया ही पैशाने नाही मिळू शकत. त्यामुळं आईवडिलांना पण त्यासोबत जपा आणि त्यांना पण शेवटपर्यंत साथ द्या. आयुष्यात प्रत्येक वेळी तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार, म्हणून प्रत्येक परिस्थितीला सामोरे जायला शिका. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे ते बघा. लोक काय करतात, त्यांचं काय चाललंय ते त्याविषयी सोडून त्यांचं आणि आपलं काहीच म्हणजे लांब लांबपर्यंत संबंध ठेवू नका. की तुम्ही त्यांच्याशी कंपेअर कराल तर ते तुम्हाला असं बोलतील तसं बोलतील. तसं काही नसतं मित्रांनो. प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. ती व्यक्ती जिवंत आहे तेव्हाच त्यांना माफ करा किंवा माफी मागा. माणसं गेल्यावर त्यांचं ओझं राहतं बरं का आयुष्यभरासाठी. कारण काही गोष्टी नसतात आपल्या हातात. तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे, कोणी येणार नाही आहे मदतीला. त्यामुळे यार एकच आयुष्य आहे, मस्त एन्जॉय करा. वाया तर असं पण चाललं आहे. म्हणून तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका व
जे तुमचं कार्य आहे ते सातत्याने करत राहा. सातत्य हे प्रत्येक गोष्टीत पाहिजे, तरच माणसाला यश मिळते. सातत्य भरपूर महत्त्वाचं आहे. आयुष्यात काही झालं तरी स्वतःला संपवणे हा पर्याय कधीच मनात आणू नका. फक्त एक गोष्टी लक्षात ठेवा की तू आहेस म्हणून सगळं आहे. तुझ्या जगण्याला अर्थ आहे आणि मार्ग सगळ्या गोष्टींवर निघतो. तुझ्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. लोकांना दाखवण्यासाठी काही करू नका रे. लोक एक दिवस चांगले बोलतील पण दुसऱ्या दिवशी मागून शिव्याच घालणार आहेत. मला नाही माहीत तुम्ही काय करत आहात, तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहात, तुमचे काय स्वप्न आहे. फक्त मला एवढं माहीत आहे की जर तुम्ही ठरवलं ना तर सगळं शक्य आहे. जर तुम्ही ठाम राहिलात ना तर काहीही करू शकता. कारण मला तुमच्यावर विश्वास आहे. कधीकधी सकाळी उठल्यावर खूप निगेटिव्ह विचार येतात की काय चाललंय यार लाईफमध्ये, सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील. पण तेव्हाच फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपापला शेवटचा ध्येय काय आहे ते. कारण तीच एक गोष्ट आहे जी तुम्हाला मोटिवेट करत राहील शेवटपर्यंत. जेव्हा लोक धोका किंवा फसवतील ना तेव्हा काही न बोलता पुढे निघून जायचं आणि आपलं काम करायचं. त्यांची शिक्षा त्यांना नक्की मिळेल. जेव्हा डोक्यात खूप प्रश्न असतील ना की आता काय करू, काहीच मार्ग दिसत नाही आहे, तेव्हा स्वतःला विचारा की मग इथपर्यंत येण्याचं कारण काय होतं. मग आधीच हार मानायची ना, तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. काहीच नाही आहे करायला असं कधीच नसतं यार. एकतर तुम्ही आळशी आहात किंवा तुम्हाला स्वतःहून काही करायचं नाही आहे. कारण ज्यांना काही करायचं असतं त्यांना असे प्रश्न डोक्यात सुद्धा येत नाही. स्वतःला नेहमी सांगत राहा तुम्ही इथे एकटे नाही आहात. सगळ्यांची तीच परिस्थिती आहे. तुम्ही स्वतःच आणि तुमच्या परिवाराचा जीवन वाचवण्यासाठी तुम्ही घरात आहात, बाकी काही नाही. स्वतःला एकटे कधी समजू नका. सगळे तुमच्या सोबत आहे मनाने. नातं टिकवण्याच्या प्रयत्नात हरलात तरी चालेल. कारण एका बाजूने कितीही प्रयत्न केले तरी दुसऱ्या बाजूने पण तेवढेच प्रयत्न झाले पाहिजे, तेव्हाच नातं टिकतं. पण तुम्ही समाधानी व्हा. कारण तुम्ही पूर्ण प्रयत्न केलेत म्हणून आयुष्यात नेहमी स्वतःला आणि स्वतःमुळे दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. त्याने जो समाधान भेटतो ना आपल्याला तो कशातच नाही. कारण जेव्हा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे स्माईल येते ना तेव्हा ती फिलिंग वेगळी असते. यातून तुम्हाला काही शिकायला भेटलं असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण स्वामींमुळेच ही धरती आहे आणि स्वामींमुळेच आपण आहोत. स्वामींवर कायम आतोनात विश्वास ठेवा व मनापासून त्यांची भक्ती करा. ते तुमच्या पाठीशी नक्कीच उभे असतील. जेव्हा सोबत कोणी नसतं ना तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यातील काही कठीण प्रवास तुम्हाला एकट्यालाच करावा लागतो व तुमच्यासोबत स्वामी आहेतच की ते तुमच्या पाठीमागे आहेत. तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तरी ते प्रॉब्लेम तुमचे दूर होणार नाही, पण त्यातून मार्ग लवकर निघेल. कारण आपल्या पाठीमागे स्वामी समर्थांचा हात आहे. आयुष्यात खूप माणसं भेटतील, काही गरजेपुरतं असतील, काही निस्वार्थी असतील. फरक ओळखायला शिका. कसला विचार करताय, वेळ निघून चालली आहे. सुरुवात करा, कामाला लागा. जे काही करत असाल, जे काही स्वप्न असतील त्यासाठी सोपं नसेल, पण मला माहिती हवं तुम्ही करू शकता. मला माहिती आहे तुमच्यात तेवढी क्षमता आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. एक दिवसात काही बदलत नाही, पण रोज ती सवय लागली का आयुष्य मात्र बदलतं. पाय खेचण्यासाठी खूप लोक असतात यार, पण पुढं ढकलण्यासाठी कुणी नसतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि हार मानू नका. तुमच्या लाईफमध्ये एक असा पॉईंट येईल जिथे तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की तुम्हाला वेगळं आयुष्य जगायचं आहे का तेच आयुष्य जगायचं आहे. यातील 95% लोक तेच आयुष्य जगायचं आहे असा निर्णय घेतात. मग ते जे काही कारण असेल, फक्त मग त्यानंतर रडत बसू नका. हे कारण तेव्हा तुम्ही वेळ निघून गेलेली असेल. जे आहे त्यात आनंदी राहा. जे काही करायचं असेल दुसऱ्याला आवडेल म्हणून नाही, स्वतःला आवडेल म्हणून करा. बॉडी बनवा, त्यांना आवडेल म्हणून नाही, स्वतःच्या पर्सनॅलिटीसाठी बनवा. मस्त राहा, लोके चांगले बोलतील. नाहीतर स्वतः एक नवा नाव निर्माण करण्यासाठी जे आवडतं ते करा, पण फक्त त्यांना आवडेल म्हणून नको. नाहीतर मग जगण्याला मजा राहत नाही. तुम्ही दुसऱ्यासाठी जगताय त्याचा अर्थ असा होतो. काही नसतं यार, सगळं तुमच्यावर असतं. हे नाही जमत, हे नाही होत, ही सगळी कारणं असतात जी स्वतःला पटवून द्या. कारण इथे खूप जण तुमच्यावरून जास्त मेहनत घेत आहेत आणि म्हणून ते तुमच्या पुढे आहेत हे लक्षात घ्या आणि एक निर्णय घ्या. आज जे काही घडलं आहे असेल तुमच्यासोबत वाईट दुःख देणारं, त्याचा विचार या क्षणाला सोडून द्या. कारण जे झालं आहे त्याबद्दल विचार करून फक्त त्रास होणार आहे. आता पुढे काय करायचं आहे त्याचा विचार करा, कारण आपल्याला पुढे जायचं आहे. त्रास दुःख सहन करावंच लागेल. इथे कोणालाच काही सहज नाही मिळणार आहे. जरा वेगळा विचार करावा लागेल.
जे नाही केलं ते करावं लागेल. नवीन सुरुवात करावी लागेल. जमेल नाही जमेल पुढची गोष्ट आहे. करायला घ्या. चूक होतील, निर्णय चुकतील, चालतील. त्यातून तुम्ही शिकाल आणि पुढे जाल. हा तूच एक गोष्ट लक्षात ठेव. तुझा रंग, तुझी पर्सनॅलिटी सांगतं नाही, तुझं वागणं सांगतं. पास्ट स्टोरीजमुळे आपली फ्युचर स्टोरीज बिघडू नये आणि याची काळजी घ्या. नाहीतर जे गेलं आहे ते कधीच आपलं नव्हतं, पण जे आहे ते पण हातातून निघून जाईल. आयुष्यात जगणं खूप गोष्टी कठीण असतात, पण अशक्य तर नसतंच ना. लोक हे बोलतात, लोक ते बोलतात. अरे लोक बोलणारच आहेत ना. आयुष्यभरात तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, मग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार. आहात का लाईफमध्ये? अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं. हे लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत. आणि हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या सगळ्यांची लाईफ एकदम मस्त होणार आहे. तर फक्त जी वेळ आहे ना, ती जरा वाईट आहे. थोडं पेशन्स ठेवा, मेहनत घ्या. अजून जे नाही आवडत ते करावं लागेल. थोडं सहन करावं लागेल. कसं आहे ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. जेव्हा सर्वात जास्त गरज असेल ना तुम्हाला, आणि जेव्हा ती माणसं तुमच्यासोबत असतील, ती खरीखुरी आपली माणसं. तुमचा आजचा शेवटचा दिवस आहे असं समजून जगायला शिका. कधी कंटाळा येणार नाही आयुष्याचा. आयुष्यात खूप लोक भेटतील. काहींनी हसवलं, फसवलं, रडवलं. चल ठीक आहे. तसं पण सगळे सारखेच कुठे असतात. मी ॲडजस्ट केला आहे. आता माणसांसोबत आणि जगासोबत तुम्हीही करा. सोपं काहीच नसतं यार. पण मग काही सोडून द्यायचं का आयुष्य जगणं? सोडून द्यायचं का स्वप्न बघणं? सोडून द्यायचं का प्रेम करणं? अशीच कुठलीच गोष्ट नाही आहे जी सोपी असते. मित्रांनो, करा अजून लोकांचा विचार. फक्त जेव्हा एकटे पडाल ना आयुष्यात, तेव्हा ते लोक तुमच्या मदतीला येतात का ते बघा. लोकांच्या बोलण्याने तुमच्या आयुष्यात फरक पडत असेल तर खूप कठीण आहे. कारण मग तुम्ही स्वतःचे निर्णय कधीच एकटे नाही घेऊ शकत आणि नेहमी लोकांचाच विचार करत राहाल. मित्रांनो, आयुष्यातील प्रत्येक दिवशी एवढी मेहनत, एक दिवस आरशात स्वतःला बघून स्वतःवर गर्व झाला पाहिजे आणि वाटलं पाहिजे, यार तू करून दाखवलंस. तयार करा स्वतःला कुठल्याही परिस्थितीतून. स्वतःला सावरण्यासाठी खंबीर बनवा. स्वतःला काही ठाम निर्णय घेण्यासाठी. कारण इथे लोक फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत आहेत, तुम्हाला खाली खेचण्यासाठी. ती संधी त्यांना देऊ नका. हा क्षण महत्त्वाचा आहे यार. माहीत आहे तुम्हाला लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत, म्हणून तुम्हाला कशात इंटरेस्ट नाही राहिला आहे. पण हेच ते क्षण असतात जे दुःखात पण सुखात देतात. उद्या आपण असू नसू कोणाला माहीत आहे यार. म्हणून मस्त राहा, एन्जॉय करा आजचा क्षण, आजचा दिवस. कारण काही गोष्टी आणि काही दिवस परत येत नाही. कारण असतं ते लाईफमध्ये. लोकांशी दोन गोष्टी चांगल्या बोलायच्या भेटल्यावर शेवटी लोक तुम्हाला तुमच्याकडे किती पैसे आहेत याने नाही, तर तो व्यक्ती स्वभावाला कसा आहे याने लक्षात ठेवतील. म्हणून मित्रांनो, आता जे काही रुसवे फुगवे असतील आपल्या जवळच्या व्यक्तीवर, ते माहीत आहे खूप कठीण असतं. पण तेच धरून ठेवणं, आपण पुढे तर नाही जाऊ शकत ना. नेहमी मीच हा का असा प्रश्न आला तरी थोडे कमीपणा घ्या. जाऊ द्या यार, सगळे आपले असतात. मित्रांनो, आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचे आहेत. सोबत कोणी नसू द्या, काही हरकत नाही. वाईट वेळेत फक्त तुम्ही एकटेच असता. लोक तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही फेमस होतात आणि खूप मोठं काम करतात. कोणाला जे बोलायचं आहे ते बोलू दे. आपण जे ठरवलं आहे ते पूर्ण करायचं आहे. जे काय अडथळे येतील त्यांना सामोरे जाऊन. मित्रांनो, उठा यार. लोक तिकडे त्यांचे स्वप्न पूर्ण करायला केव्हाचे जागे झालेत आणि तुम्ही फक्त झोपूनच मोठे मोठे स्वप्न बघत आहात. सवयी मोडाव्या लागतील यार. कारण तुम्हाला जे करायचं आहे ना ते सोपं नाही आहे. त्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. काल जे काही घडलं असेल ते आता सोडून द्या. कारण नवीन दिवस तुम्हाला संधी देतो. जे नाही जमलं ते करण्याची, जे अशक्य आहे ते शक्य करण्याची, जे अवघड आहे ते सोपं करण्याची. कारण अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी तुम्ही नाही करू शकत. मला तुला जिंकताना बघायचं आहे. मला तुला तुझे स्वप्न पूर्ण करताना बघायचं आहे. मला तुला स्वतःला पायावर उभं राहताना बघायचं आहे. मला तुला हसताना बघायचं आहे. मला तुला एक सुंदर आयुष्य जगताना बघायचं आहे. कारण मला तुला कुठं मोठं होताना बघायचं आहे. आपण नेहमी आयुष्याच्या शिवाय घालतो की आयुष्य असं आहे ते तसं आहे. पण तुम्ही त्यात काय केलंय हे स्वतःला विचारा. आपल्या चुका, आपले दुःख दुसऱ्यांवर लोटू नका. आयुष्य चांगलं असतं, फक्त आता तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये नाही आहात म्हणून तुम्हाला सगळे वाईट दिसत आहेत. आयुष्यात वेळ लागला तरी चालेल, पण नाव असं कमवा की प्रत्येकाच्या तोंडावर तुमचं नाव आलं पाहिजे. तुम्हाला लोकांनी तुमच्या कामावरून ओळखलं पाहिजे. कारण नाव आपोआप लक्षात राहतं आणि हे कोणाला दाखवण्यासाठी नाही, स्वतःसाठी आणि आपल्या आई वडिलांसाठी करायचं असतं. मग लागू दे किती वेळ. करायचं आहे ते करायचंच आहे. कोणी काही बोलू दे. मला माहीत आहे ना,
तुम्ही स्ट्रॉंग आहात. मला माहीत आहे ना, तुम्ही सगळ्या प्रॉब्लेम्सला सामोरे जाऊ शकतात. मग मला माहीत आहे ना, तुम्ही सगळं काही करू शकतात. फक्त तुमचा स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे झालं. मित्रांनो, स्वतःवर जर विश्वास असला तर माणूस कुठलाही शिखर व कुठलीही परिस्थिती पूर्ण करू शकतो व तो शिखरावर यशाच्या जाऊ शकतो. हे लक्षात ठेवा. परिस्थिती वाईट असली तरी आयुष्य वाईट नसतं. कारण परिस्थिती बदलणं आपल्या हातात असतं. ज्या दिवशी तुम्हाला जे आहे त्याची किंमत कळेल ना, त्या दिवसापासून तुम्ही आनंदाने आयुष्य जगायला सुरुवात कराल. असं काही नसतं की मी असा आहे म्हणून माझ्यासोबत कोणी नाही. तो तसा आहे म्हणून त्याच्याशी सगळेच फ्रेंडशिप करतात. हे निगेटिव्ह विचार येतात. कारण तेव्हा आपण एकटे असतो आणि आपणच नवीन नवीन कारणं शोधत असतो की असं का होत आहे. पण जे होईल असतं तेव्हा होतं. थोडंसं पेशन्स ठेवा. डोळे पुसू यार. आणि त्यांच्यासाठी जर अजिबात रडू नका ज्यांना काही फरक पडत नाही. तुमच्या रडण्याने मी आहे ना तुमच्यासोबत. स्वतःला कधीच एकटं समजू नका. अशी खूप लोक भेटतील तुम्हाला. मग काय असतं, रडणं आणि राहणारच आहात. तुमच्या अश्रूंची किंमत त्यांना नसती तरी मला आहे. खरं मला तुम्हाला हसताना बघायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते खूप वाईट आहे, म्हणजे तुम्ही अजून आयुष्य जगलाच नाहीत. कारण तुमच्यासारखे नशीबवान सगळेच नसतात. सोडून द्यायच्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणं मूव ऑन करा यार. तिथेच थांबून फक्त तुम्ही मागे राहणार आहात. जे काही वाद, रुसवे, फुगवे असतील ते सोडून द्यायचे. कारण आपल्याला एक सुंदर आयुष्य जगायचं आहे आणि तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आता आपला इगो बाजूला ठेवून तेव्हाच त्याचा रिझल्ट भेटेल. मित्रांनो, स्टँडर्ड राहणीमानात आणि बोलण्यात जरूर असावा, पण त्याच आधी तो विचारात पण असावा लागतो. जास्त विचार करू नकोस. तू हाच तू. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे ठरवलं आहेस ना, त्यात तू यशस्वी होशील. कारण मला माहीत आहे तुझ्यात तेवढी क्षमता आहे. आता फक्त एवढंच विचार करा की तुला ते पूर्ण करायचे आहे. टेन्शन नका घेऊ रे. तुम्हाला काय वाटतं फक्त दुःख तुम्हालाच असतात का? असं टेन्शन घेऊन सॉल्युशन नाही निघत यार. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा की आम्ही यातून बाहेर पडू शकतो. मग बघा सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या होतील. जे कोणी माझ्यावर डाऊट घेत असतील त्याला काही जमणार नाही आणि काही आयुष्यात तो करू शकणार नाही का असेच राहणार नाही. त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही माझा जास्त विचार करू नका. कारण मला काही फरक पडत नाही. त्यांच्याशी मग कशासाठी स्वतःचा वेळ वाया घालवत राहता. प्रॉब्लेम अजून येतील, दुःख अजून येतील, वेदना अजून होतील. तुम्ही तयार आहात ना? कारण ज्यांचे स्वप्न तुम्ही बघत आहात ना, ते सोपे आहे. पण तुम्ही तयार असाल तर सगळं शक्य आहे. जर तुम्हाला मनापासून एखादी गोष्ट करायची ठरवली नका मग ती पूर्ण करू शकता. फक्त तशी जिद्द पाहिजे. नंतर करू असा विचार सोडून द्या. जे काय असेल ते आजच करायला घ्या. वेळ निघून चालली आहे. नंतर नंतर करता आयुष्य संपून जाईल. हे लक्षात ठेवा. इथे आपल्याला उद्याचं माहीत नाही. नंतर कुठे घेऊन बसलात. चांगली वेळ आणि चांगला मुहूर्त आजच आहे. चुका होईलच पाहिजेत लाईफमध्ये. कारण कुठलंही काम करताना सगळंच परफेक्ट होईल असं नाही. खूप चुका होतील, फेल्युअर येतील. तेव्हाच तर तुम्हाला रिॲलिटीची जाणीव होईल की कुठलंही काम सोपं नसतं आणि असेच सगळेजण पुढे पुढे जातात आणि मोठे होतात आणि आपण परफेक्ट बनत जातो. मित्रांनो, जर स्वतःला मोठं बनवायचं असेल तर अपेक्षा दुसऱ्यांकडून कमी, स्वतःकडून जास्त पाहिजेत. लाईफमध्ये सगळं करा. पैसे खर्च करा, स्वतःसाठी घर घ्या, आयुष्य एन्जॉय करा. पण जे आहे ते स्वतःच्या जीवावर करा. तर त्याची खरी मजा आणि समाधान तुम्हाला येईल. जर स्वतःला मोठं बनवायचं असेल तर अपेक्षा दुसऱ्यांकडून कमी आणि स्वतःकडून जास्त पाहिजेत. कारण काय आहे हल्ली लोक आपला खूपसा वेळ त्यात घालवत आहेत ज्याने काही होणार आहे. उलट स्वतःला जास्त त्रास करून घेत आहेत. आणि असे 70% लोक आहेत आज पण प्रेम या गोष्टीतून बाहेर आले नाही अजून. आणि त्याचीच तर मला भीती आहे. तुम्ही स्वतःचं आयुष्य तर फुकट घालवलाल, पण त्या आईवडिलांना पण विचार करा की त्यांच्यावर काय दुःख कोसळत असेल तुमच्या अशा या वागण्याने. म्हणून मी ठरवलं की याची खूप गरज आहे आताच्या पिढीला. कारण काय असतं ना, वाईट गोष्टी करायला वेळ लागत नाही, पण चांगल्या गोष्टी करायला आणि ते प्रत्यक्ष उतरवायला वेळ लागतो. आणि ते विचार बदलण्यासाठी हा प्रयत्न आहे. आणि मी थोडा प्रोडक्टिव्ह आहे. मला माहीत नाही आवडत नाही जेव्हा कोणी मला त्याची स्टोरी सांगतात. आणि मला कोणी रडताना बघायला तर नाहीच आवडत, स्पेशली आपली फॅमिलीमधले. म्हणून मी आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी भरपूर काही असे चांगले विचार. म्हणून तुम्ही या चांगल्या विचारांना आत्मसात करा व जीवनात पुढे जा हीच मी आशा बाळगतो. व
तुम्ही सर्व चांगल्या राहा व चांगला विचार करा आणि स्वामींची भक्ती नेहमी करत राहा. स्वामींची जेवढी भक्ती कराल तेवढं तुम्हाला त्यांचं फळ मिळेल हे लक्षात ठेवा. स्वामींची भक्ती ही कधीच वाया जात नाही व कधीच ती संपत नाही व ती लीन पावत नाही. मित्रांनो, जेवढे तुम्ही स्वामींचे नाव घ्याल तेवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर काही मिळेल व भरपूर काही तुम्ही साध्य करू शकता. तुम्ही जेवढं जेवढं स्वामींचे नाव घेत जाता, स्वामी तुमच्या प्रत्येक संकटामध्ये मागे राहतात हे लक्षात ठेवा. मित्रांनो, सद्गुरू बोलतात, आपल्यासमोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तर त्याच्यातील चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे. बाकी जे त्यांच्यामध्ये दुर्गुण आहेत त्यावर भगवंत बघेल त्याचं काय करायचं ते. त्यामुळे तुम्ही त्यांचा जास्त लोड घ्यायचा नाही. जितके मोठे मन तितकेच सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल याचा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांचा विरोध करतात. डोळे मिटून फक्त आतून त्या शक्तीला आवाज दिला, ती शक्ती आपल्यासाठी उभी राहणे म्हणजेच श्री सद्गुरू कृपा. स्वामी त्यामुळेच तुमच्या पाठीमागे जर तुम्ही नाम घेतले तर कायम उभे राहतात. प्रत्येक गोष्टींची नक्कल करता येते, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही. फक्त ते कमावणे लागते आणि मिळवावीच लागते. मोहमाया आणि संसाराच्या दलदलीतून मोक्षाकडे सुखरूप घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग होय. म्हणून स्वामींची भक्ती कायम करत राहा व स्वामींच्या सानिध्यात कायम तुम्ही राहा. सांभाळून ठेवलेली एखादी वस्तू आणि लक्षपूर्वक ऐकलेली गोष्ट कधी ना कधी कामी ही येतेच. म्हणून लक्षात ठेवा, कोणतीच गोष्ट ह्या जीवनात वाया जात नाही. आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आहे आणि विश्वास कोणावर ठेवायचा आहे. त्यामुळे लोकांची पारख करायला शिका व लोकांची पारख करूनच त्यांच्यावर विश्वास ठेवा. नाते कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही, कारण ते मरते एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. नात्यामध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सुमडीत चुमडी काम करणारी लोक शातीर दिमागाचे असतात. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणून तशा लोकांपासून कायम दूर राहा. लोकांच्या जवळ पैसा अडका जास्त आला की चांगले वाईट कळत नाही, नुसतं एखाद्याला त्रास किंवा डिवचायचे. पण लक्षात ठेवा, जे पण तुम्ही करताय, कदाचित ज्यांना तुम्ही त्रास देताय त्यांच्यासाठी काही वेगळं द्यायचं ठरलं असेल त्या भगवंताचं. म्हणून स्वामी समर्थ कायम म्हणत असतात की तुम्ही दुसऱ्यांचा विचार करा व दुसऱ्यांना तुम्ही दान करा, अन्नदान करा. मी ते बघत असतो व तुमचे कर्म तुम्हाला परत फेड करत असतो. माणुसकीच्या नात्यांना जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला मदत करायची आणि कोणाला नाही. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे नेते, पण परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. हे तितकेच खरं आहे. निगेटिव्ह लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण अशी लोक मदतीच्या वेळी सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम तयार करतात किंवा बहाणा करतात. हे लक्षात ठेवा. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतील. हे लक्षात ठेवा. एका दिवसाची काळजी करते ती आई असते आणि आयुष्याची काळजी करते तो बाप असतो. चुकीवर पांघरून घालते ती आई, पण चूक सुधारावी म्हणून जो झटत असतो तो शेवटी बापच असतो. हे लक्षात ठेवा. म्हणून आईवडिलांची कायम काळजी घेत राहा व आईवडिलांचा नेहमी आदर करा, त्यांचा अनादर करू नका व आईवडिलांच्या नजरेत तुम्ही कधी पडणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करतो. म्हणून तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे लक्षात घ्या आणि नंतर कृती करा. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा, भले तो कर्म असो किंवा व्यक्ती. म्हणून त्याला तुम्ही समजवलं पाहिजे व त्याच्याकडून चांगली कर्म करून घेतली पाहिजे. चांगली कर्म कराल तर त्याचं चांगलं फळ मिळेल. जीवनामध्ये प्रेम करणारी माणसे गेल्यानंतर खूप त्रास होतो. काही वेळेस असं वाटतं की मरण हा पर्याय नाही, मरता येत नाही, म्हणून जगणे हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेला मृत्यू आहे. जोपर्यंत व्यक्ती आहे ना तोपर्यंत जपा एकमेकांना, नंतर मग काहीच नसतं. मित्रांनो, काहीच केलं तर तो व्यक्ती आयुष्यात आपल्याला परत भेटत नाही. आयुष्यात एकदा इतकं मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे असावे, जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची
मौज कळाली पाहिजे. आयुष्य असंच जगायचं असतं यार. जे घडेल ते सहज करायचे असते. बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहीत नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं. मरण समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. म्हणून मित्रांनो, आयुष्य नेहमी निवांत जगा व चांगलेपणाने जगा. जगता आलं पाहिजे. मरण केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच होतो. पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसेही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी जगात जीवन जगता आलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्हाला यश मिळाल्यानंतर तुम्ही खुश होता व तुम्ही भरपूर उत्साहाने भरपूर खुलून जातात तेव्हा खूप काही गोष्टी तुमच्या मनात राहतात व तुमचे मन भरून येते. जीवनाच्या सुंदर वाटेवर मागे वळून पाहावं कधी कधी. मागे वळून पाहताना काय गमवेल माहीत नाही पण काय गवसेल माहीत नाही. पण जीवनाच्या सुंदर वाटेवर मागे वळून पाहावं कधी कधी. आठवणींचं जग थांबलं असेल तुमच्यासाठी. आठवावे जगलेले क्षण कधीतरी. भेटल्या असतील अनेक व्यक्ती पण सगळ्यां चांगल्याच नसतील हे मात्र नक्की. रडून गेल्या असतील अनेक व्यक्ती. हसवणारे व्यक्ती मात्र क्वचितच भेटतील. याच व्यक्ती चिरंतर लक्षात राहतात हे मात्र नक्की. जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं कधी कधी. मनात जपलेल्या सुंदर नात्यांच्या प्रवासाचे पुन्हा वा साक्षीदार. पण मनाच्या दाराआड दडलेल्या दुःखाचं सांत्वन घाला थोडंफार. आयुष्य भेटलेल्या गोड व्यक्तींची मनोमन आठवण काढावी कधी कधी. जीवनाच्या सुंदर वाटेवरी मागे वळून पाहावं कधी कधी. म्हणून जीवन मस्त जगा. टेन्शन घेऊ नका. म्हणून जीवन जगताना कुठेही काही बघू नका. तुम्ही काय करताय हे काहीच कोणाला समजू देऊ नका. तुमच्या मार्गावर राहा व चांगले कर्म करत राहा. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटेत गेलो मी कधी दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी हरपळलो नाही. केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही. सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही. आले जीवने सुख जरी कधीच मी हुरळलो नाही. कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधी मळलो नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचे पण मी कुणाला कळलोच नाही. मी कोणाला कळलोच नाही. म्हणून तुम्हाला कोणी समजून घेत नाही. फक्त आयुष्यात तुमचे आईवडील तुम्हाला समजून घेतात. म्हणून आईवडिलांजवळ काय सांगायचे ते सांगत जावा व तुमच्या मनातले दुःख त्यांना समजावत जा. कारण ते तुमचं 100% ऐकतील व तुम्हाला त्याचं सोल्युशन पण सांगतील. आयुष्यात असं एक नातं असतं. आयुष्यात असं एक नातं असावं दिसण्यावरून नाही मनावर प्रेम करणारा. जगाला दाखवण्यासाठी नाही आपल्या दोघात जग निर्माण करणारं. आयुष्यात असं एक नातं असावं किती भांडण झाली तरी साथ न सोडणारं. आपली माती मनापासून विचारपूस करून आपली काळजी करणारं. आयुष्यात असं एक नातं असावं एक उदास असताना दुसऱ्याचे ते न सांगताच ओळखणारं. डोळ्यातनं दिसणारं पाणी मनातल्या नजरेनं अलगट टिपणारे आयुष्याचं एक नातं असतं. म्हणून असं एक नातं तुमच्याजवळ असावं ज्यात तुम्ही सगळं काही सांगू शकता व त्याला शेअर करू शकता. म्हणून मित्रांनो, आयुष्यात एकच नातं असं असतं की आई वडिलांचं नातं. तुम्ही त्यांच्याजवळ सगळं सांगू शकता व तुमचं सगळं सहनही करू शकता. म्हणून लक्षात ठेवा, कालचा दिवस आणि आजचा रावण. रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं. तपासा स्वतःच्या चरित्राला. मोठ्याने त्यांना विचारलं, केलाय मी गुन्हा सीतेचं अपहरण करण्याचा. प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा. दिवास ढवळ्या रस्त्यावर अब्रूचे लचके तोडतात. सभ्यपणाचा राव दाखवून दरवर्षी मला जाळतात. तुम्हा मानवांपेक्षा राक्षस ठरलो भारी. केला नाही अपमान सीतेच्या माझ्या दारी. हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या. वंशाच्या दिवट्यापोटसाठी गर्भात कळ्या मारल्या.
हक्क नाही तुम्हाला मला बदनाम करण्याचा. प्रयत्न करा तुम्ही स्वतःचे चरित्र सुधारण्याचा. म्हणून आपले चरित्र कसे आहे या गोष्टीवरून असे कळते की आपलं चरित्र कसे आहे ते पहिले बघावे, नंतर आपण दुसऱ्याला सांगावे. म्हणजे जग आपल्याहून ओळखावे असं म्हणत नाही का, ते काही तसं काहीतरी आहे. मित्रांनो, सुख म्हणजे नेमकं काय असतं? सुख म्हणजे नेमकं काय कुणालाच ते कळत नाही. अवतीभोवती असून सुद्धा कुणालाच ते मिळत नाही. कुणास वाटे मुलगा व्हावा, कुणास वाटे मुलगी व्हावी, कुणी शोधतो एकांताला, कुणास वाटे सलगी व्हावी. प्रश्न सोडण्या जीवनातले हवी कुणाला दौलत जादा, आधार मिळावा म्हणून येथे कुणी मागतो प्रेमळ दादा. आब राखण्या हवाच असतो कुणास घोडा कुणास गाडी, रंग उधळण्या रुबाबात ते हवीच असते कुणास माडी. हाती नोकर चाकर ठेवून कुणास वाटे मालक व्हावे, भुकलेल्या ती भाकर देऊन कुणास वाटे पालक व्हावे. कुणी पोसते तन मनाला एकच मनीषा भरायची, आयुष्य लावूनच पणाला साऱ्या ऋतूत मोहरायची. अतुट नाते कुणास हवेसे कुणास नाते बंधन वाटे, विसरून नाती गोती कुणी उगाच जप्ती बाभूळ काटे. दुःख वेदना झेलित पेलित मौन राखतो मुकाट कोणी, कुणी होतसे सैल बैलुनी सोडित निरोम गाठशनी. सुख शोधण्याचा सर्व निघाले घेऊन हाती दुःख दिवा, ठेवा तन्मन प्रसन्न दोन्ही आणि मिळू द्या जीव शिवा. मित्रांनो, किती अप्रतिम कविता आहे जी मी तुम्हाला ऐकवली. तुम्ही असंच जीवन जगलं पाहिजे व सुख नेमकं काय हे कोणाला कधीच कळतच नाही. माणसाचे जीवन कधी निघून जातं हे त्यालाही कळत नाही व ते दुसऱ्यालाही कळत नाही. त्यामुळे जीवन जगा आणि आनंदात जगा व जास्त टेन्शन घेऊ नका. मित्रांनो, शब्द असे असतात. कॉपी पेस्टच्या जमान्यात झाली बंद शब्दांची फॅक्टरी. शब्द विखुरले भरवा जत्रा कुणीतरी. नवीन काही सुचत नाही जुने सतत बोचत राही. जुनं तेच सोनं मन माझे म्हणत राही. शब्द शब्द लिहिताना भावना उतरती तयात. लेखनी होई मन कागद शरीर. विचार होती तरुण उतरवत्या वयात. मांडला बाजार शब्दांचा जसे शरीर अस्ति पंधरांचा. मने उधळून अतिरेक्यांची निर्मिती आज होत आहे. बंद जुगारून प्रामाणिकतेचे स्वार्थाची निर्मिती होत आहे. शब्दांची नुसती फेकाफेक एका शोधा मिळतील अनेक. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, कारण शब्द लय महत्त्वाचे असतात. तुम्ही काय तुमच्या मनातून शब्द टाकताय व समोरच्याला काय बोलताय याच्यावर भरपूर काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून कधी कोणाला वाईट बोलू नये, कधी कोणाला चुकीचं बोलू नये. तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्हाला देव चांगलंच देईल. देव वरून सगळं बघत असतो. जैसे याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, हे लक्षात ठेवा. म्हणून कर्म चांगले करा आणि ओठांवर कायम स्वामी समर्थांचे नाव ठेवा. एवढे बोलून मी हा व्हिडिओ इथे संपवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. धन्यवाद.